संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची। हलाल लाईफस्टाईल गृहनिर्माण प्रकरणी हिंदू जनजागृती समितीची कर्जतमध्ये निदर्शने। कर्जत तालुक्यातील नेरळ येथे उभारण्यात येणाऱ्या सुकून एम्पायर हलाल लाईफस्टाईल टाउनशिप या प्रकल्पाविरोधात हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था, विश्व हिंदू परिषद RSS यांच्यासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी 9 सप्टेंबर रोजी कर्जत शहरातील टिळक चौकात जोरदार आंदोलन केलं। या प्रकल्पाची जाहिरात करताना केवळ मुस्लिम समाजासाठी दाखवण्यात आलं होतं। यावर तक्रार दाखल झाल्यानंतर विकासकाने जाहिरात हटवली, मात्र वाद चिघळला आणि अनेक मानवाधिकार आयोगाने शासनाला स्पष्टीकरण मागवले। 4 सप्टेंबर रोजी वृत्तवाहिन्यांवर बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रकरणाला तोंड फुटलं। कर्जत येथे 9 सप्टेंबर रोजी निदर्शने करताना वक्त्यांनी सांगितलं की हा प्रकल्प केवळ एका धर्मासाठी जाहिरात करून विक्री करणारा असल्याने संविधान आणि रेरा कायद्याचा भंग करतो, त्यामुळे समाजात कृत्रिम विभागणी निर्माण होत असून सरकारने या प्रकल्पावर तात्काळ बंदी घालावी, उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। आंदोलनात हिंदू जनजागृती समितीचे पदाधिकारी, विश्व हिंदू परिषदेचे नेते, गोरक्षक दल, शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान आदींचा मोठ्या संख्येने सहभाग होता। नमस्कार, मी सुनील कदम, हिंदू जनजागृती समिती। आज या ठिकाणी कर्जत या ठिकाणी हिंदू जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, राष्ट्रप्रेमी नागरिक यांच्या वतीने नेरळमध्ये जो सुकून एम्पायर बिल्डर्स करून हलाल लाईफस्टाईल टाउनशिप उभी करण्याचं जे षडयंत्र रचलं जात आहे, तर खरं पाहता हलाल टाउनशिप जी निर्माण केली जात आहे हे असंविधानिक आहे। आणि आपण जर बघितलं महारेराच्या अंतर्गतले नियम पाहिले तर कुठल्याही विशिष्ट समाजासाठी, धर्मासाठी अशा प्रकारचा कुठलाही गृहनिर्माण प्रकल्प राबवला जाऊ शकत नाही। आणि घटनेच्या अनुच्छेद 15 नुसार सुद्धा कुठलाही वंश, जात यासाठी सुद्धा विशेष असा प्रकल्प राबवला जाऊ शकत नाही। आणि हे असंविधानिक बांधकाम या नेरळमध्ये होत असल्यामुळे आज या ठिकाणी समस्त हिंदुत्ववादी संघटना आम्ही एकत्र आलो आणि या ठिकाणी जो सुकून एम्पायरच्या माध्यमातून जो प्रकल्प निर्माण केला जात आहे हा प्रकल्प बंद करावा आणि याला महारेराच्या अंतर्गत ज्या अधिकाऱ्यांनी यांना परवानगी दिलेली आहेत याची सखोल चौकशी करावी आणि यासाठी कुठला पैसा वापरला गेला आहे, याच्यासाठी कुठला विदेशी फंड आला आहे का, याची उच्चस्तरीय चौकशी करून या संदर्भातल्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। वास्तविक पाहता आपण जर बघितलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये पडघा हे एक गाव होतं, त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की देशाच्या अनेक चौकशी यंत्रणांनी त्या ठिकाणी छापे मारल्यानंतर लक्षात आलं की त्या ठिकाणी इस्लामिक स्टेट घोषित केलं। आणि मग अशा प्रकारचं कुठलं षडयंत्र कर्जत तालुक्यामध्ये होत आहे का अशी शंका अनेक सामान्य नागरिकांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून ह्या षडयंत्राची चौकशी शासनाने करावी आणि या मागणीसाठी हे आंदोलन केलेलं आहे आणि यामध्ये समस्त संघटना सहभागी झालेल्या आहेत। या ठिकाणी समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून, हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत की या संपूर्ण प्रकल्पाची चौकशी करावी आणि जोपर्यंत या प्रकल्पाची संपूर्ण चौकशी करून महारेराचे अधिकारी असतील किंवा प्रशासकीय कुठलेही अधिकारी असतील यांच्यावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन अशाच प्रकारे पुढे सुरू राहणार आहे ही आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.